नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। गंगाबाई कृष्णामाईच्या भेटीला सांगलीत कृष्णामाई महोत्सव 2025 हा 7 ते 12 फेब्रुवारी रोजी कृष्णा नदीवर आयोजित करण्यात येणार आहे। असा निर्णय कृष्णा घाटावर आयोजित करण्यात आला आहे। ही बैठक सांगलीकरांच्या वतीने घेण्यात आली आणि अध्यक्षस्थानी आमदार सुधीरदादा गाडगीळ होते। कृष्णामाई आपल्या सगळ्यांसाठी जलजीवन वाहिनी असून ती गंगामाई नदीची मोठी बहीण आहे। वर्षातून एकदा गंगामाई आपल्या कृष्णामाईच्या भेटीला येते, तो क्षण म्हणजे कृष्णामाई महोत्सव म्हणून आपण सर्वांनीच मोठ्या उत्साहात साजरा करूया, असं मत शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी बैठकीत बोलताना व्यक्त केलं। आणि यावेळी आमदार सुधीरदादा बोलताना म्हणाले, पूर्वी सांगली संस्थान काळात कृष्णामाईचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होत होता, मात्र काळाच्या ओघात तो बंद पडला असो आता तो पुन्हा सुरू होत आहे। यासाठी जे पण मदत लागेल ती मी सांगलीकर म्हणून करणे, असं आश्वासन सुधीर गाडगीळ यांनी दिलं आहे। कृष्णामाई मंदिराचे पुजारी श्री जोशीकाका घोडेवाले या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी कृष्णामाई आणि गंगामाई यांचे महत्त्व सांगितले। यावेळी उपायुक्त आयुक्त वैभव साबळे म्हणाले, कृष्णामाई महोत्सवाला लोकवर्गणीतून आणि महापालिकेकडून 50% खर्च करू असे आश्वासन त्यांनी दिले। या ठिकाणी सांप्रदायिक संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ब्रह्मकुमारी, सद्गुरू कलावती आई, सद्गुरू वामनराव पै, सनातन प्रभा, सद्गुरू अनिरुद्ध बापू उपासना केंद्र, स्वामी समर्थ मंदिर, बाळूमामा मंदिर, हिंदू जनजागृती, सर्व वारकरी संप्रदाय, सत्य साईबाबा प्रतिष्ठान, हरिदास लेंगरे माथाडी संघटना, संजीवनी हनुमान सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी आमदार दिनकर पाटील, उर्मिला बेलवणकर, पृथ्वीराज पवार, तानाजी सावंत, स्वाती शिंदे, गीतांजली ढोपे पाटील, भारती दिगडे, उत्तम मोहिते, जगन्नाथ ठोकळे, अजय उबाळे, रवींद्र बेंडखळे, सुनील पवार, रुक्मिणी अंबिगिरे, महादेव गाडगीळ, श्रीकांत शिंदे, हेमंत खंडागळे, समीर लालबेग, अविनाश मोहिते, संदीप ताटे, सारंग पवार, स्वप्नील मस्कर, सचिन कदम, सुधीर चव्हाण, सर्जेराव पाटील उपस्थित होते। ह्याचं संवर्धन होणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण आता आपण बघतो की इतर मोठ्या शहरांमध्ये त्या ठिकाणी असलेल्या नदीची अवस्था आणि त्याचं झालेलं प्रदूषण या ठिकाणी पाहता आपल्याला आपली जीवन जलवाहिनी वाचवण्याचं काम करायचं आहे। जे काम त्या कृष्णामाईनं आपलं जीवन वाचवायचं केलं, आता त्याला वाचवायची गरज या ठिकाणी प्रामुख्यानं भासू लागल्या, असं सगळ्यांच्या बोलण्यामधून आलं। खऱ्या अर्थानं हा उत्सवाचा औचित्य आहे आणि त्या माध्यमातून ह्या आलेल्या सूचक सूचना आहे। तर माझी या ठिकाणी सगळ्यांना या माध्यमातून विनंती राहील की हा उत्सव आपल्या सांगलीकरांचा आहे आणि आपण सगळ्या सांगलीकरांनी मिळून हा मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे। उत्सवाचा दिनांक फेब्रुवारी महिन्यातला 7 तारखेपासून सुरुवात आहे, 12 तारखेला त्याची सांगता आहे, 12 तारखेला पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आपल्याला हरिद्वार आणि काशीमध्ये ज्याप्रमाणे गंगा आरती होते तशीच या ठिकाणी कृष्णामाईची महाआरती व गंगेची महाआरती या ठिकाणी करायची आहे। त्यांना विनंती आहे की सगळेजण एकत्रित या, आपण सगळी सांगलीकर